पंढरपूरच्या पावनभूमीमध्ये विठ्ठलाची परमभक्त संत जनाबाई राहत असत. त्या रात्रंदिवस विठ्ठलाच्या नामात दंग असत. एकदा रात्रीची वेळ होती. जनाबाई विठ्ठलाचे पाय चेपत होत्या आणि मनोमन त्याच्याशी गप्पा मारत होत्या. जनाबाईंनी सहज विचारले, देवा, आज मंदिरात काय जेवला? विठ्ठल हसून म्हणाले, अगं जनी, तेच नेहमीचं. भाजी, भात, पोळी आणि पुरणपोळी. रोज तेच पदार्थ खाऊन आता मला त्याचा कंटाळा आलाय. पण काय करणार, भक्त प्रेमाने देतात म्हणून मला ते खावेच लागते. हे ऐकून जनीला खूप वाईट वाटले. तिने ठरवले की आपल्या पांडुरंगाला आज काहीतरी वेगळं आणि चविष्ट खायला घालायचं. तिने देवाला विचारले, देवा, जर मी तुझ्यासाठी काहीतरी नवीन बनवलं तर तू जेवशील का? विठ्ठल आनंदाने म्हणाले, हो जनी, तू बनवशील तर मी नक्की जेवेन. मध्यरात्र झाली होती. संपूर्ण पंढरपूर निद्राधीन झाले होते. पण जनीच्या घरात चुलीचा जाळ पेटला होता. तिने मोठ्या प्रेमाने विविध पक्वान्न आणि नवीन पदार्थ तयार केले. एका ताटात ते सर्व सजवले आणि विठ्ठलासमोर ठेवले. विठ्ठल ते पदार्थ पाहून खूप खुश झाले. ते इतक्या आवडीने आणि चवीने खाऊ लागले की जेवताना अन्नाचे कण त्यांच्या वस्त्रावरही सांडले. जनी म्हणाली, देवा, इतकी घाई कशाला? सावकाश जेवा ना. विठ्ठल जेवता जेवता म्हणाले, जनी, मला घाई करावीच लागेल. पहाटे पहाटेचे 3:30 वाजता माझी मंगला आरती आहे. पुजारी तिथे येण्यापूर्वी मला मंदिरात आपल्या जागेवर पोहोचायचं आहे. जर मी वेळेत गेलो नाही तर सगळ्यांना संशय येईल. विठ्ठलाने तृप्त होऊन जेवण केले. जाताना ते जनीला म्हणाले, जनी, उद्या पुन्हा काहीतरी चांगलं बनवून ठेव. मी उद्या रात्री सुद्धा येईन. आणि विठ्ठल धावतच मंदिराच्या दिशेने निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पुजाऱ्याने गाभारा उघडला तेव्हा त्यांना देवाच्या वस्त्रावर अन्नाचे डाग दिसले. त्यांना आश्चर्य वाटले की देवाच्या वस्त्रावर हे डाग कुठून आले. पण त्यांना हे माहीत नव्हते की साक्षात ब्रह्मांड नायक आपल्या लाडक्या जनीच्या प्रेमापोटी दर रात्री गुपचूप जेवायला जातो. देवाला 56 भोग नको असतात, तर तो केवळ खऱ्या भक्तीचा आणि प्रेमाचा भुकेलेला असतो. महाराष्ट्राची संस्कृती आणि भक्तिकथा जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत जोडून रहा. ऑल अबाउट महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.